नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या मी तुमचं स्वागत करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ह्या ठिकाणी आपण बघूया नीतिसूत्राचा पहिला अध्याय, त्याचे काही वचन आपण बघूया. या वचनामध्ये लिहिलं आहे माझ्या प्रियानो की देवाचं वचन आहे की आज जगामध्ये इतक्या गुन्हेगारी वाढत आहे आणि लोक गुन्ह्यांच्या पाठीमागं जात आहेत आणि पुष्कळशे तरुण लोक देखील गुन्ह्याच्या पाठीमागं ते लागले आहेत. त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश आहे की माझ्या मुला, पापीजन तुला भूलताप देतील तर तिला वश होऊ नको. देवाचं वचन सांगतं माझ्या प्रियांनो की लोक तुला लुबाडतील, लोक तुला सांगतील की आपण असं करू, आपण तसं करू, आपण या व्यक्तीला मारू, आपण त्या व्यक्तीला मारू आणि खूप सारे पैसे कमवू, खूप साऱ्या मोठ्या मोठ्या वस्तू घेऊ आणि आपण काय करू, विशेष म्हणजे आपण एकत्र मिळून काम करू असं ते सांगतात. ते तुम्हाला भुलवतील, पण देवाचं वचन सांगतं की तुम्ही त्याला वश होऊ नका. कारण बायबल सांगतं की आपल्याला परमेश्वराने मोलाने विकत घेतले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन आपल्याला ह्या ठिकाणी असं सांगत आहे की आपण सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ आपणास सर्व प्रकारचे मौल्यवान पदार्थ मिळतील, आपली घरे लुटीने भरू. हालेलुया. देवाचं वचन सांगत आहे की ते लोक म्हणतील की आपण आपल्या घरामध्ये मोठ्या मोठ्या वस्तू घेऊ आणि त्या वस्तू घेऊन आपण आपलं घर मोठं करू, आपण मोठे होऊ, आपण चांगल्या चांगल्या वस्तू आपण घेऊ, चांगल्या गोष्टी आपण घेऊ. ते त्याला सांगतील. पण देवाचं वचन आपल्याला सांगत आहे माझ्या प्रियांनो की तू ते त्याला म्हणते की तू आमचा भागीदार हो, आपण सर्व एकच पिशवी बाळगू, की तू आमचा भागीदार हो, आपण एकाच पिशवीतून किंवा एकाच ताटामध्ये आपण खाऊ. पण ज्यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस माणसाकडे संपत्ती येते, पैसा येते, त्यावेळेस तो त्याचंच हित तो बघतो आणि या गुन्हेगारीच्या या जाळ्यामध्ये ज्यावेळेस माणूस अडकतो, त्यावेळेस त्याच्याकडे ज्यावेळेस पैसा त्यावेळेस की ते आपसामध्येच त्या गोष्टी करतात की ते भांडतात, एकमेकाला ते मारतात आणि पैशामुळे ते एकमेकाचा खून देखील करतात. म्हणून या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे माझ्या की तर माझ्या मुला, त्याच्या मार्गाने तू जाऊ नको, त्याच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नको. हालेलुया. देवाचं वचन सांगत आहे माझ्याकडून की तू त्याच्या वाटेला जाऊ नको, तू त्याच्या वाटेमध्ये पाऊल ठेवू नको, तू सोबत त्याच्या तू राहू नको आणि त्याच्यासोबत राहून ते एक वाईट काम तू करू नको. कारण देवाचं वचन सांगते की वाईट काम करशील तर वाईटानेच तू मरशील. माझ्यापर्यंत परमेश्वर आपल्याला वाचू इच्छित आहे, परमेश्वर आपल्याला चांगल्या मार्गाने घेऊन जाऊ इच्छित आहे. तर परमेश्वराचा मार्ग निवडा आणि स्वतः आपलं जीवन बदला. माझ्या प्रियांनो, हे गरजेचं आहे. परमेश्वर तुम्हाला संधी देत आहे. प्लीज देवाचं ऐका आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं चला, कारण परमेश्वर तुम्हाला वाचू इच्छित आहे. प्रेज द लॉर्ड. देव बाप करो तुम्हाला वचनाद्वारे आशीर्वाद मिळून. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.